काही कारणामुळे बघा आपलं स्वामी सेवेकडे मन लागत नाही किंवा स्वामींच्या नामस्मरणातसुद्धा आपलं मन लागत नाही आणि आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की मी केलेलं नामस्मरण किंवा मी केलेली सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचत आहे का, मी केलेल्या सेवेचं फळ हे स्वामी महाराज मला देतील का. तर या संपूर्ण विषय माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देईन. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिया लाईव्हच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत. काही नवीन स्वामी सेवेकरी असतील किंवा काही जुने स्वामी सेवेकरी असतील. बघा, काही वेळेला आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार हे येत असतात. आपल्या आयुष्यामध्ये अडचणी, दुःख, संकट हे येत असतात आणि अशा वेळेला आपलं स्वामींच्या सेवेकडे मन लागत नाही. खूप प्रकारचे संकट असतात, अडचणी असतात आणि समस्या असतात. या संकटांना, ह्या अडचणींना आपण दररोज सामोरं जात असतो आणि यातूनच बघा आपण स्वामींची सेवासुद्धा घरामध्ये करत असतो. आपला स्वामींवरती अखंड विश्वास असतो. आपल्याला माहिती असतं की माझ्या आयुष्यात जे पण अडचणी आलेल्या आहेत, जे पण संकट आहे आणि जी पण समस्या आहे, यातून बाहेर काढणारे माझे स्वामीच आहेत. आणि आपला स्वामींवरती विश्वास असतो, यासाठी आपण स्वामींची सेवा घरामध्ये करत असतो. पण काही वेळेला आपल्याकडनं ह्याही चुका होत असतात. चुका म्हणत नाही तर अशा परिस्थितीमधून असल्यामुळं आपल्याकडनं त्या गोष्टी घडत असतात. आपण जेव्हा देवघराजवळ सेवा करण्यासाठी किंवा एखादे पोथी पठण करण्यासाठी म्हणजे स्वामी चरित्र सारामृत पठण करण्यासाठी बसतो किंवा स्वामींचं नामस्मरण तुम्ही करण्यासाठी देवघराजवळ बसत आहात, अशा वेळेला तुम्ही किती जरी तुमचं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपल्या मनामध्ये आणि आपल्या डोक्यामध्ये अडचणी, संकटे, समस्या, टेन्शन या सर्व विषय आपण विचार करत असतो आणि हे विचारचक्र आपल्या डोक्यामध्ये सुरू असतं. अशा वेळेला आपल्या मनामध्ये शंका निर्माण होतात, आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की मी जी सेवा आता करत आहे ती सेवा स्वामी स्वीकारतील का. कारण माझ्या मनामध्ये एवढे विचार आहेत, डोक्यामध्ये एवढे प्रश्न आहेत आणि मी खूप प्रयत्न करतो की मन एकाग्र करण्याचा, पण मन हे एकाग्र होत नाही. आणि आपण अशा वेळेला आपल्या मनामध्ये येतं की मी सेवा करू का नको, माझं स्वामींच्या सेवेकडे मन लागत नाही आणि मी जी सेवा तशीच करत आहे, म्हणजे मन न लागता सुद्धा मी माझ्या मुखातून स्वामींचं स्वामीचरित्र पठण करत आहे किंवा स्वामींचं नामस्मरण करत आहे, माळेवरती जप करत आहे, तरीसुद्धा माझ्या डोक्यावरमध्ये आणि मनामध्ये विचारच येत आहेत. आता ही सेवा स्वामी स्वीकारतील का, असं आपल्या मनामध्ये येतं आणि आपण अशा टेन्शनमध्येच मनाला म्हणतो की सेवा करण्याचा आपण थांबवूया. इथेच तुमची सर्वात मोठी चूक असते. तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी आणि संकटे, समस्या हे माणसाच्या प्रत्येक आयुष्यामध्ये येत असतं. आपल्या आयुष्यामध्ये जेवढं सुख आहे ना, तेवढंच आपल्या आयुष्यामध्ये दुःख हे येत असतं. सुखानंतर दुःख येतं आणि दुःखानंतर सुख येतं. हे विचारचक्र किंवा हे जे चक्र आहे ते सतत आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं. भक्त आहेत बघा, ते मनापासून सेवासुद्धा करतात, मनापासून पूजा करतात, स्वामींवर सुद्धा त्यांचा अखंड असा विश्वास आहे. पण काही वेळेला त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा दुःख येतात, जेव्हा संकट येतात, अडचण येतात, त्यावेळेला त्यांना कुठंतरी असं मनातून वाईट वाटतं की मी एवढी स्वामींची सेवा करत आहे, एवढी पूजा करतो, एवढी पोथी वाचन करतो, तरीसुद्धा माझ्या आयुष्यामध्ये संकटे, अडचणी एवढी का. तर तुम्हाला सर्वांना सांगते की अडचणी, संकटे, समस्या आपण स्वामींची सेवा केल्यामुळे ह्या अडचणी किंवा ही संकटे आपल्या आयुष्यात येणारच नाही, असं कधीसुद्धा होणार नाही. तुम्ही जेवढी स्वामींची सेवा करणार ना, तेवढं तुम्हाला या अडचणीतून, संकटातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळणार आणि तुम्ही मोठमोठ्या अडचणीतून, संकटातून केव्हा बाहेर पडलेलं आहे हेही तुमच्या लक्षात येणार नाही. कारण अशा वेळेला जेव्हा आपण स्वामींचं नामस्मरण करतो, स्वामींची सेवा करतो ना, तेव्हा स्वामींचा एक कृपा आशीर्वाद, स्वामींचा एक वरद हस्त आपल्या डोक्यावरती असतो. तशी तुम्ही सेवा करत राहावा. कारण सेवेशिवाय आपल्या आयुष्याला कोणत्याही प्रकारे अर्थ नाही. बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुम्ही जेवढ्या सेवेत राहणार आहे, तुम्ही जेवढं नामस्मरण करणार आहे, जेवढं तुम्ही पोथी वाचन करणार आहे, जेवढं तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवणार, तेवढे तुमचे दुःख, संकट हे तुमच्या आयुष्यातून दूर होत जाणार आहे, म्हणजे कमी होत जाणार आहेत. बघा, आणि जेव्हा आपले कर्म जे असतात ना, वाईट कर्म, आपण मागच्या जन्मात जे, आता हे मागच्या जन्मातलेच कर्म असतात का, तर असं नाही. त्याच्या आधी जे आपले जन्म असतात, त्याच्या आधी जे आपण वाईट कर्म जे केले असतात ते आपण ह्या जन्मामध्ये दुःख, अडचणीच्या स्वरूपात भोगत असतो. ह्या गोष्टी लक्षात घ्या. हे सर्व आपण जे सहन करत असतो किंवा दुःख, अडचणी, समस्या हे जे सहन करत असतो, ह्यामध्ये जर गुरूंचा एक आशीर्वाद जर आपल्यावरती असेल ना, तर ह्यातून आपण नक्कीच बाहेर पडतो. बघा, स्वामी महाराज हे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत.
स्वामी महाराज हे जगाचे चालक पालक मालक आहेत, म्हणजे त्यांना सर्व गोष्टी माहिती आहेत. यासाठी सांगते की स्वामी हे गुरु आहेत आणि गुरूंचा आशीर्वाद असणे, गुरूंची सेवा करणे हे खूप महत्त्वाचं असतं. तर आता तुमच्या मनामधले शंका असतात त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगते की अशा परिस्थितीमध्ये आपण जर स्वामींची पोथी वाचन केले, स्वामींचं नामस्मरण केलं तर त्याचं फळ अशा वेळेला सुद्धा स्वामी महाराज हे आपल्या मनापासून केलेली सेवा जी असते बघा, आपल्या मनामधून जे शब्द बाहेर पडलेले असतात, आपल्या मनापासून जे आपण मनामध्ये जो खरा भाव असतो बघा, त्या भावातून आपण जी सेवा केली असते ती स्वामी स्वीकारतात. यावेळेला तुमच्या डोक्यामध्ये जरी विचार असतील, मनामध्ये जरी विचार असतील तरीसुद्धा ते आपल्याला समजून घेतात, कारण त्यांना माहिती असतं की आपल्या आयुष्यामध्ये संकटे अडचणी आहेत आणि यातून सुद्धा आपण स्वामींच्या सेवेला सोडत नाही, तर ती तुमची सेवा नक्कीच स्वामी स्वीकारत असतात. आता ती सेवा कशी स्वीकारतात एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देते आणि त्यातून मी तुम्हाला एक समजून सांगते. आता बघा, एक शेतकरी असतो बघा, जो शेतकरी शेतामध्ये बी पेरत असतो, म्हणजे पेरणी करत असतो. अशा वेळेला शेतकरी काय करतो, तर तो आपल्या सर्व ते माती असेल म्हणजे शेत जे असतं त्याच्यामध्ये तो बी पेरतो, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो प्रत्येक धान्याची जी बी असेल ती असं टाकत असतो, प्रत्येक ठिकाणी टाकतो. ती कशी पडते, ती सरळ पडते का जागेमध्ये, का ती वाकडे तिकडे पडते याचा तो विचार करत नाही. फक्त तो मनामध्ये एकच त्याच्या असतं की हे जे मी पीक म्हणजे हे जे बी जे पेरत आहे त्यातून मला एक चांगल्या प्रकारे धान्य मिळणार आहे, चांगल्या प्रकारे उगवून येणार आहे आणि शेत हे बहरणार आहे माझं सगळं. हे त्याच्या मनामध्ये एक सकारात्मक विचार असतात. तो हा विचार करत नाही की मी ही बी अशी फेकल्यानंतर किंवा ही बी मी अशी टाकल्यानंतर ती वाकडीच येणार आहे, ती सरळ उगवणारच नाही. तो असा कोणताही प्रकारचा तो विचार करत नाही. तो त्याचं काम जे असतं ना, ते काम तो प्रामाणिकपणे करत असतो आणि ते कामाकडे तो लक्ष देत असतो. मनामध्ये फक्त विश्वास ठेवतो की ह्यातून चांगल्या प्रकारचं एक उत्कृष्ट पीक मला मिळणार आहे, असा विचार करून तो धान्य हे पेरत जात. तर सेवेचं सुद्धा तसंच आहे बघा. आपला स्वामींवरती पहिला अखंड विश्वास पाहिजे, की स्वामींवरती तुमचा विश्वास इतका घट्ट पाहिजे की तुम्ही जी सेवा करत आहात ना, त्या सेवेचं फळ हे स्वामी मला देणारच आहेत, हा विश्वास तुमच्या मनामध्ये पाहिजे आणि ह्या विश्वासानुसार तुम्ही सेवा करायची आहे. मग तुमच्या आयुष्यामध्ये संकटे अडचणी किती जरी असू देत, मनामध्ये विचार असू देत बघा, पण सेवा तुमच्याकडनं होत राहते ना, ह्याला खूप महत्त्व आहे. स्वामी महाराज आपलं मन बघतात, आपला भाव बघतात शुद्ध, आणि त्यांच्यावरती आपला किती विश्वास आहे हे ते बघत असतात. तुम्ही फक्त मनामध्ये एवढाच विश्वास ठेवायचा की मी जी सेवा करत आहे किंवा मी जे नामस्मरण करत आहे आत्ता सध्या, त्याचं फळ हे मला स्वामी महाराज देणारच आहेत आणि माझ्या आयुष्यातील अडचणी, संकटे, दुःख हे लवकरच नाहीशी होणार आहेत आणि इथून पुढं ज्या लीला असतील ना, त्या स्वामींच्या लीला सुरू होणार आहेत. तुम्हाला सर्वांना सांगते की स्वामी महाराज, आपण जेव्हा स्वामींच्या सेवेत येतो ना, तेव्हा स्वामी महाराज आपल्या आयुष्यातील अडचणी आणि संकटे पहिल्यांदा दूर करतात. जे दुःख आहे ते आपल्याला दुःख भोगून संपवायचं असतं, पण ते दुःख भोगत असताना किंवा त्या दुःखातून आपण जात असताना ते आपल्या डोक्यावर ते त्यांचा हात ठेवतात आणि त्यातून आपण बाहेर पडतो. हे सर्व आपल्या आयुष्यातील दुःख जेव्हा नाहीशी होतात ना, तेव्हा स्वामी महाराज, म्हणजे दुःख नाहीशी होतात म्हणजे काय, तर आपले कर्माचे जे वाईट भोग असतात ना ते आपण संपवतो आणि त्यानंतर स्वामी महाराज आपल्या लीला दाखवतात. त्यानंतर स्वामी महाराज आपल्या आयुष्यामध्ये अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा हे आपल्याला शक्य करून देतात. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कर्माचे भोग हे भोगवणं संपवायचे असते. तुमचं जर कर्म वाईट असेल तर स्वामी महाराज त्याच्यामध्ये काही करू शकत नाहीत. ते आपल्याला होणारा जो त्रास असतो बघा, ज्या भोगाची जी तीव्रता असते ती कमी करत असतात. यासाठी आपल्याला सेवा चुकवायची नाही, सेवा सोडायची नाही. खूप स्वामी भक्तांच्या मनामध्ये प्रश्न होते, कारण त्यांना असं वाटत असेल, कारण खूप भक्तांच्या काही खूप मनुष्याच्या आयुष्यामध्ये अडचणी संकटे आहेतच आहे आणि त्यातून आपण सेवा करतो आणि मनामध्ये आपला विचार येतो की मी जी सेवा करत आहे याचं फळ मला मिळते का, किंवा स्वामींपर्यंत माझी सेवा स्वीकारतात का किंवा पोचते का. तर तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच होता की तुमच्या आयुष्यात किती पण संकट येऊ देत, पण सेवा चुकवू नका, सेवा सोडायची नाही. सेवा जर तुम्ही सोडली ना तर तुम्हाला ते अडचणी संकटातून बाहेर पडणं सुद्धा अशक्य होऊन जाईल. यासाठी सांगते की सेवेत राहायचं, नामस्मरणात राहायचं, कारण स्वामींशिवाय आपल्या आयुष्यातील अडचणी संकटे कोणीसुद्धा दूर करणार नसतं. ज्या स्वामी भक्तांना वाटायचं की माझं सेवेमध्ये मन लागत नाही तरीसुद्धा मी सेवा करत आहे, पण ही सेवा स्वामींपर्यंत पोहोचत आहे का, स्वामी स्वीकारत आहेत का, तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला अगदी
व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे की सेवा कधीही चुकवू नका, सेवा कधीही सोडू नका. मन लागत नाही म्हणून तुम्ही सेवा सोडू नका. भले तुमचं एका दिवशी जर मन नाही लागलं तर तुम्ही नुसतं नामस्मरण करा, पण तुम्हाला सेवा ही करावीच लागणार आहे. कारण सेवा जर तुम्ही केली तरच तुमच्या आयुष्यातील अडचणी, संकट ह्यातून तुम्ही बाहेर पडताना तुम्हाला त्रास जास्त जाणवणार नाही. आणि स्वामी महाराज हे आपल्यासोबत कायम असतात बघा, फक्त त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवायचा असतो. त्यांच्या ज्या पण गोष्टी असतील, म्हणजे स्वामींचं जे पण नामस्मरण किंवा स्वामींची जी पण सेवा असेल ती फक्त सकारात्मक विचार ठेवून, मनामध्ये श्रद्धा ठेवून, भाव ठेवून करायचं की मी जे करत आहे ती स्वामी महाराज नक्की स्वीकारणार आहेत. पण ही सेवा, हे नामस्मरण करत असताना तुम्हाला कर्मसुद्धा चांगले करायचे, कारण शेवटी कर्मातच स्वामी आहेत बघा. तुमचे कर्म जेवढे चांगले असतील ना तेवढे स्वामी तुमच्या सोबत आहेत. नामस्मरण करत राहावा, कर्म चांगले करा, सेवा करा आणि नक्कीच तुम्ही या संकटातून, अडचणीतून सुद्धा बाहेर पडशील. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर छोटंसं हाईप करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.